ऊस पिकवणारा मूर्ख आणि रस काढणारा शाना, महाराष्ट्रातल्या ऊसकरी शेतकऱ्याची परिस्थिती एकंदरीतच अशा पद्धतीची झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये नव्याने निर्माण झालेल्या धर्माच्या आणि जातीच्या प्रश्नामुळे शेताचे आणि मातीचे प्रश्न कुठे फेकल्या गेल्यातला या ठिकाणी प्रकार झालेला आहे. तरुण शेतकरी मित्रांनो, एकरामध्ये 100 टन काढलो, 150 टन काढलो म्हणत काकत लिंबू ठेवून तीचभर हात छाती पुढं काढून गावभर बोंबलत फिरण्यापेक्षा 5-10 टन कमी पिकवा, पण जे पिकवलंय त्याचा भाव मागण्यासाठी पायातला हातात घ्यायला शिका. शेजारचं पोरगं आंदोलनात जातंय म्हणत आपण आपल्या बायका पोरांच्यात बसून टिंगल-टवाळी करण्यापेक्षा आपल्या शेतात जो उभा ऊस आहे त्याची किंमत ठरवायला शिका. तरुण शेतकरी मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये साखर कारखानदार बगॅस खायचे, प्रेसमड खायचे, मळी खायचे, डिस्टिलरी प्यायचे. पण आता नव्याने निर्माण झालेल्या साखर कारखानदारांच्या अवलादी आपल्या या ऊस नावाच्या शेतात उभा असलेल्या सोन्याचा काटा मारत आहेत, त्याची रिकव्हरी चोरत आहेत. त्यांची गचांडी पकडून त्याचा जाब विचारण्यासाठी आणि वेळ पडली तर उसाचा बुडका हातात घेऊन त्यांचं ढुंगाण थोपटण्यासाठी उद्याच्या विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या